आज संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली। मागील काही वर्षात महाराष्ट्राचे राजकारण हे गढूळ झालंय हे लहान मुलंही सांगू शकेल। कारण की ज्या पद्धतीने सत्तेचं राजकारण यामागे काळामध्ये महाराष्ट्राने पाहिलं ते कधीही विसरले जाणार नाही असेच आहे। मात्र आता यापुढे जात आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी या राजकीय इच्छेपोटी मान मर्यादा सोडू लागले आहेत। काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात वाद सुरू आहे। विधिमंडळाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात झालेल्या शाब्दिक वादावादीचे प्रकरण ताजे असतानाच याच दोन नेत्याच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळाच्या आवारातच फ्री स्टाईल हाणामारी झाली आणि या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। या विधिमंडळाची एक परंपरा आहे। सुसंस्कृत राजकारणी या विधिमंडळामध्ये होऊन गेलेत। मात्र या घटनेनंतर ज्या लोकप्रतिनिधींनी जनता निवडून देते ते लोकप्रतिनिधी आपलं भान विसरलेत का आणि ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती राजकारण करत आहेत त्या कार्यकर्त्यांना सुसंस्कृतपणा शिकवण्यास कमी पडत आहेत का, हाच प्रश्न या लाजिरवाण्या घटनेनंतर उपस्थित करावा लागतोय। द बेस्ट थिंग टीम मुंबई।